नमस्कार, मी गिरीश निकम. महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. राज्य सरकारनं या आठवड्यात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा आपण घेऊया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेसाठी दाओस दौऱ्यावर आहेत. 19 ते 23 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक आणण्यावर राज्य सरकारचा भर असणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ दाओसमध्ये आहे. जगभरातून जवळपास 3000 जागतिक नेत्यांसह देशातील उद्योजक देखील या परिषदेमध्ये सहभागी झाले. यंदा 20 लाख कोटीहून अधिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट आहे. मला अपेक्षा आहे की खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला गुंतवणूक मिळेल. मी विशेषतः आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानतो की त्यांनी आज भारताला ग्लोबली एक अतिशय रिलेव्हंट अशा प्रकारचं डेस्टिनेशन म्हणून तयार केलेलं आहे. वेगवेगळ्या सेक्टरची इन्व्हेस्टमेंट भारतात येते. आमचा प्रयत्न आहे की ही जी इकोसिस्टीम त्यांनी तयार केली आहे तिचा फायदा घेऊन महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर भारतात ठेवायचं आणि ते सातत्याने आम्ही करू शकलेलो आहोत. त्यामुळे आताही ज्या इन्व्हेस्टमेंट येतील महाराष्ट्रातल्या, माझा अंदाज असा आहे की सगळ्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये इन्व्हेस्टमेंट आम्हाला मिळतील. आणि विशेषतः मुंबईचा विचार कराल तर आता जी तिसरी मुंबई आपण तयार करतो आहे या तिसऱ्या मुंबईकरता खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी मिळेल अशी मला अपेक्षा आहे. कारण विशेषतः जे काही फॉरेन फंड्स आहेत ते भारतामध्ये अपॉर्च्युनिटीज पाहत आहेत. अशा प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, न्यू टाउनशिप्समध्ये गुंतवणूक करण्याच्या, थीम बेस्ड अशा प्रकारच्या नवीन पार्क्समध्ये गुंतवणुकी करण्याच्या. तर त्याकरता एक प्रकारे मी जर असं म्हटलं की मेन्यू कार्ड आमच्याकडे की तुम्हाला कुठे करायचं सांगा, आमच्याजवळ ती जागा आहे. अशा पद्धतीने सगळी तयारी करून आम्ही आलो. देशातील 60% कार्यक्षम गटाला रोजगार देणं हे मोठं आव्हान आहे. यावर उपाय म्हणून सरकारनं महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था स्थापन केली. याद्वारे राज्यातील तरुणांना जागतिक स्तरावरील रोजगाराच्या संधींची माहिती आणि प्रशिक्षण मिळेल. मुंबईतील मुख्य कार्यालय आणि 5 विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून या आंतरराष्ट्रीय समन्वयाची अंमलबजावणी केली जाईल. केंद्र सरकारच्या PM-E ड्राईव्ह योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका क्षेत्रात 1000 नवीन ई-बस धावणार आहेत. यात 9 मीटरच्या 200 आणि 12 मीटरच्या 800 बसेस असतील. या बसेसचा मासिक खर्च पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका थेट कंपन्यांना देणार आहे. मंत्रिमंडळाने याला मान्यता दिली. या निर्णयामुळे पुणेकरांना पर्यावरणपूरक आणि चांगल्या दर्जाची सार्वजनिक परिवहन सेवा मिळेल. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूच्या वापराकरिता पथकरात 50% सवलत देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत ही सवलत राहील. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी प्रकल्पाच्या कामांसाठी 4775 कोटींची तरतूद करण्यात आली. हा प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत असल्यानं केंद्र स्तरावरून याचा नियमित आढावा घेण्यात येतो. या प्रकल्पामुळे नेर, बाबुळगाव, कळंब, राळेगाव आणि मारेगाव या 5 तालुक्यामधील एकूण 58,768 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. ठाणे जिल्ह्यातील बापगाव येथे भाजीपाला निर्यातीसाठी मल्टी मॉडेल हब आणि टर्मिनल मार्केट उभारलं जाणार आहे. त्यासाठी राज्य कृषी पणन महामंडळाला सुमारे 8 हेक्टर जमीन देण्यात येईल. या प्रकल्पामुळे वर्षाकाठी 1 लाख टन शेतमालाची हाताळणी शक्य होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. मुंबईत 51,000 पोलिसांसाठी केवळ 22,904 घरं आहेत. त्यातील अनेक घरं राहण्यायोग्य नाहीत. यावर उपाय म्हणून मुंबई पोलीस हाऊसिंग टाउनशिप प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यात 20,000 कोटी रुपये खर्चातून 45,000 नवीन घरं बांधली जातील. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या या 5 कोटी चौरस फुटांच्या प्रकल्पासाठी सरकार 30% निधी देणार आहे. उर्वरित 70% रक्कम कर्ज स्वरूपात उभारली जाईल. महाराष्ट्र देशामध्ये पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.